हॅलो डिअर स्टुडंट्स, समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने या चौथ्या प्रकरणाचा अभ्यास करत असताना मागील 5 भागातून आपण या प्रकरणातील 2 प्रमुख घटकांचा अभ्यास केला, ते म्हणजे संकल्पनात्मक राज्य, राष्ट्र, राष्ट्रवाद या संकल्पनांचा अभ्यास, तसेच भारतातील राष्ट्रीय एकात्मता साध्य करत असताना संरचनात्मक व मानसिक करण्यात आलेले परिणाम किंवा बदल। अर्थातच यांचा अभ्यास करत असताना या प्रकरणाचा एक महत्त्वाचा भाग की ज्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता साध्य करत असताना स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये कोणत्या स्वरूपाची आव्हाने होती आणि ही आव्हाने स्वीकारत असताना आज स्थित भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मतेसमोरील कोणती आव्हाने आहेत, याला अनुसरून प्रामुख्याने एक 5 घटकांचा या भागात आपल्याला अभ्यास करायचा आहे। तो म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने, त्यानंतर जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद, त्याचबरोबर काही प्रदेशातील डाव्यांचा उग्रवाद। काय आहे हा डाव्यांचा उग्रवाद? दहशतवाद जी आपल्या सर्वांना माहीत असणारी एक समस्या, त्या समस्येचे राष्ट्रीय एकात्मतेमध्ये असणारे सर्वात मोठे आव्हान आणि त्यातून भारत आज देखील कसा एकात्म आहे याचा, आणि तसेच या सर्वांमध्ये राज्याची भूमिका कशी असावी आणि ही भूमिका राज्य, कोणते राज्य, जे घटक राज्य आहेत त्या घटक राज्यांची भूमिका कशी असावी, या सर्वांचा या दुसऱ्या भागामध्ये किंवा या प्रकरणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास करायचा आहे। अर्थातच स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये जी राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने निर्माण झालेली होती, त्या आव्हानामध्ये प्रामुख्याने संस्थानांचे विलीनीकरण, त्याचबरोबर संविधानात्मक आव्हान, 3 नक्षलवादी आव्हान, 4 ईशान्य भारतातील आव्हाने, ईशान्येकडील जे राज्य आहेत ज्यांना आपण 7 सिस्टर्स म्हणून ओळखतो त्या राज्यांची असणारी आव्हाने, त्याचबरोबर पंजाबमध्ये निर्माण झालेली खलिस्तानवादी चळवळ, ज्याचा दहशतवाद या दृष्टिकोनातून आपण पहिल्या प्रकरणामध्ये थोडक्यात अभ्यास केला होता। त्यानंतर भारतातील असणाऱ्या काही प्रमुख धार्मिक दंगली, बाबरी मस्जिद प्रश्न असेल किंवा अयोध्या प्रश्न असेल, या दृष्टिकोनातून ज्या धार्मिक दंगली झाल्या किंवा आजही घडत आहेत त्या राष्ट्रीय एकात्मतेसमोरील कसे आव्हान आहेत त्यांचा, आणि त्याचबरोबर जम्मू काश्मीरमधील असणारी समस्या, या दृष्टिकोनातून राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। अर्थातच हा अभ्यास करत असताना संस्थानिक काय होते, हे संस्थानिकांचा प्रश्न काय होता, संस्थानिकांना विलीनीकरण करणे म्हणजे नेमके काय होते। अर्थातच आपल्याला सर्वांना माहीत आहे की ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला आज स्थित दिसणारा भारत, ज्यांना आपण घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या दृष्टिकोनातून एक संघराज्य म्हणून भारताची जी ओळख आहे त्या दृष्टिकोनातून पाहतो, तो भारत ब्रिटिश कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात संस्थानिक आणि ब्रिटिश भारत या 2 भागामध्ये विभागला गेला होता। अर्थातच ब्रिटिश भारत याला ब्रिटिशांकडून 1947 मध्ये स्वातंत्र्य दिले गेले, मात्र त्याच काळामध्ये काही असे संस्थानिक होते जे या ब्रिटिश भारताचा भाग नव्हते। मग अशा वेळेला या संस्थानिकांना भारतामध्ये विलीन करणे अतिशय महत्त्वाचे होते, कारण हे संस्थानिक जर भारतामध्ये विलीन झाले नसते तर भारत अनेक तुकड्यांमध्ये विभागला गेला असता। ज्याप्रमाणे पाकिस्तान हा पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान या दृष्टिकोनातून विभागला गेला, तसे भारताचे अनेक तुकडे झाले असते, मात्र भारताचे असे विभाग किंवा तुकडे पडू शकले नाही। असे अनेक संस्थानिक होते की ज्यामध्ये साधारणतः 565 असे संस्थानिक होते की ज्या संस्थानिकांना भारतामध्ये विलीन करणे हे भारतासमोरचे सर्वात मोठे आव्हान होते। अर्थातच या आव्हानामध्ये जे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे जे नेतृत्व होते, त्या नेतृत्वाने या आव्हानातून भारताला बाहेर काढले आणि जवळपास 560 संस्थानिकांना, 565 पैकी 560 संस्थानिकांना भारतामध्ये 15 ऑगस्ट 1947 रोजी विलीन करण्यात आले। 15 ऑगस्ट 1947 पर्यंत विलीन करण्यात आले। अर्थातच ही प्रक्रिया करत असताना ज्यावेळेला 3 जून 1947 रोजी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व भारतात
3 जून 1947 रोजी फाळणीची योजना मान्य झाली. फाळणीची योजना भारत आणि पाकिस्तान यांची फाळणी केली गेली आणि ही फाळणी करत असताना 1947 मध्ये जे माउंट बॅटन भारतात आले आणि भारतात येऊन त्यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन राज्याच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. अर्थातच ही घोषणा करत असताना ज्यावेळेला 3 जून 1947ला ही फाळणीची योजना मान्य करण्यात आली, त्यानुसार 5 जुलै 1947 म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्येच संस्थानिक मंत्रालय निर्माण करण्यात आले आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या संस्थान खात्याचे नेतृत्व तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे दिले. अर्थातच सरदार वल्लभभाई पटेल आणि VP मेनन यांनी एकत्रितपणे माउंट बॅटन यांच्या सक्रिय पाठिंब्याद्वारे या संस्थानिकांना भारतामध्ये विलीन होण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कन्व्हिन्स केले आणि त्याचा असा परिणाम झाला की जवळपास 40 दिवसातच 5 जुलैपासून ते 15 ऑगस्टपर्यंत 40 दिवसात 565 पैकी 560 संस्थानिक हे भारतीय संघराज्याचा भाग बनले. अर्थातच हे संस्थानिक ज्यावेळेला भारतीय संघराज्याचा भाग बनत होते त्यांच्याकडे 3 पर्याय देण्यात आलेले होते. एक की लहान लहान राज्यांच्या शेजारील जे संस्थानिक आहेत त्यांनी एखाद्या मोठ्या राज्यात विलीन व्हावेत. दुसरा पर्याय देण्यात आलेला होता की त्यांनी भारतीय संघराज्याचे स्वतंत्र घटक राज्य म्हणून आपले अस्तित्व टिकवून ठेवावे आणि तिसरा पर्याय देण्यात आला होता तो म्हणजे केंद्रशासित प्रदेशाच्या स्वरूपामध्ये भारतीय संघराज्यामध्ये विलिनीकरण करावे. अर्थातच या सर्व संस्थानांचे विलिनीकरण करत असताना जे 5 संस्थानिक मोठी होती ती भारतीय संघराज्यामध्ये विलीन होण्यास तयार नव्हती. त्यापैकी महत्त्वाची 3 संस्थाने होती. एक जम्मू काश्मीर, त्यानंतर हैदराबाद आणि त्यानंतर जुनागड. हे 3 असे संस्थानिक होते की ज्यांनी भारतीय संघराज्यामध्ये विलीन होण्यास नकार दिला. त्याचबरोबर ईशान्य भारतातील नागालँडची ही समस्या होती आणि तसेच फक्त ब्रिटिशांकडून भारतीय साम्राज्याला किंवा भारताला स्वातंत्र्य मिळून चालणार नव्हते, तर भारताच्या काही प्रदेशामध्ये पोर्तुगीज आणि फ्रेंच वसाहतींचे विलिनीकरण हा देखील भारतासमोरील सर्वात मोठा प्रश्न होता. मग या सर्व प्रश्नांना सोडवत असताना सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका फार महत्त्वाची ठरली आणि म्हणूनच सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस हा आज आपण राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा करतो. कारण पूर्ण भारताला एकत्रित आणण्यासाठी आपल्या मुत्सद्देगिरी व कणखर धोरणाचा अवलंब करून 15 ऑगस्ट 1947 पर्यंत सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताला एक संघराज्याचे स्वरूप प्रदान करून दिले होते. अर्थातच हे स्वरूप प्रदान करून देत असताना भारताच्या स्वातंत्र्याचा जो कायदा करण्यात आलेला होता त्यामध्ये माउंट बॅटन योजनेच्या आधारे भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा हा 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने मंजूर केला. म्हणजे 15 ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य दिले जाईल, भारताची फाळणी होईल, याबाबतचे सर्व कायदे 18 जुलै 1947ला ब्रिटिश पार्लमेंटने मंजूर केले. पुढे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे विभाजन होऊन भारत व पाकिस्तान हे 2 स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात आली. त्यानंतर त्यांच्यावर ब्रिटिश पार्लमेंटचा कोणताही अधिकार नव्हता. म्हणजे भारत आणि पाकिस्तान 15 ऑगस्टमध्ये पूर्णपणे स्वतंत्र झाले होते. अर्थातच या स्वातंत्र्याचाच एक परिणाम की ज्यामधून संस्थानांना भारतात विलिनीकरण करणे हे एक प्रश्न बनले. मग हा प्रश्न सोडवत असताना सरदार वल्लभभाई पटेल यांनी विविध संस्थानांमध्ये असे प्रयत्न सुरू केले की भारतावरील ब्रिटिशांच्या सत्तेचा शेवट होताच भारतातील संस्थाने स्वतंत्र होतील अशी तरतूद भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्यात ब्रिटिशांनी केली होती. म्हणजेच ब्रिटिशांनी फक्त पाकिस्तानला भारतातून वेगळे केले किंवा फाळणीला दुजोरा दिला असे नव्हते, तर संस्थानिकांनाही पूर्ण स्वतंत्र राहण्यासंबंधीची त्या ब्रिटिश कायद्याअंतर्गत भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्याअंतर्गत तरतूद केली होती.
संस्थानांनी स्वतंत्र राहायचे की भारत आणि पाकिस्तान यांच्यात सहभागी व्हायचे, विलीन व्हायचे, याबाबतचा निर्णय हे संस्थानिकांना घ्यायचा होता. अर्थातच अशी संस्थानिक जे शेकडो, साधारणतः 600पेक्षाही अधिक संस्थानिक होते, ज्यापैकी काही संस्थानिकांनी जवळपास 48 संस्थानिकांनी पाकिस्तानमध्ये विलीन होण्याचा पर्याय शोधला किंवा निवडला, तर इतर संस्थानिकांना आपल्या भारतामध्ये विलीन करत असताना संस्थानिकाचे जे राजे होते त्यांना भारतामध्ये सहभागी व्हायचे नव्हते, त्यांना स्वतःचे स्वातंत्र्य टिकवून ठेवायचे होते. मात्र संस्थानिकातील असणारी प्रजा ही भारतात सामील होण्यासाठी उत्सुक होती. अर्थातच या पेचातून किंवा या प्रश्नातून त्यावेळेचे गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी अतिशय मुत्सद्दीपणे मार्ग काढला आणि त्यानुसार विविध जे संस्थानिक होते त्यापैकी 565 पैकी 560 संस्थानिकांना भारतामध्ये विलीन होण्यासाठी त्यांनी कन्व्हिन्स केले. अर्थातच हा प्रश्न सोडवत असताना जे जुनागडच्या विलिनीकरणाचा प्रश्न होता, त्यामध्ये जुनागड हे सौराष्ट्रातील एक लहानसे संस्थान होते. तेथील प्रजेला भारतात सामील व्हायचे होते, तर जुनागडचा जो नवाब होता त्याला मात्र पाकिस्तानमध्ये सामील होण्याचा विचार होता. अर्थातच त्याच्या या निर्णयाला त्यांच्याच संस्थानिकातील प्रजेने विरोध केला आणि त्याचा परिणाम असा झाला की नवाबाने त्या संस्थानिकाचे असणारे त्याचे पद सोडत असताना पाकिस्तानमध्ये शरणागती घेतली आणि त्यानंतर फेब्रुवारी 1948 मध्ये, म्हणजे स्वातंत्र्यानंतर फेब्रुवारी 1948 जुनागड हा भारतात विलीन करण्यात आला. म्हणजे जुनागडचा प्रश्न सुटला. आता प्रश्न राहिला होता जम्मू काश्मीर आणि हैदराबादचा. जम्मू काश्मीरचा प्रश्न जो स्वातंत्र्यपूर्व काळातही निर्माण झाला, स्वातंत्र्योत्तर काळात देखील आजही आहे. मात्र जम्मू काश्मीर या संस्थानाचा जो राजा होता हरिसिंग यांनी ना तर पाकिस्तान ना भारत दोन्हीही राज्यात सहभागी न होता स्वतंत्र राहण्याचे ठरवले होते. अर्थातच हा निर्णय घेत असताना काश्मीरमध्ये पाकिस्तानात सामील करून घेण्याचा पाकिस्तानचा जो हेतू होता, त्यामध्ये पाकिस्तानने अनेक लष्करी कारवाया जम्मू काश्मीरमध्ये करण्यास सुरू केल्या होत्या. यासाठी पाकिस्तानात हरिसिंगावर एक दडपण आणण्यासाठी पाकिस्तानने जम्मू काश्मीरच्या राजा हरिसिंग यांच्यावर दडपण आणण्यासाठी पाकिस्तानपासून जी घुसखोरी आणि सशस्त्र उठाव सुरू केले होते, त्यातून ऑक्टोबर 1947 पाकिस्तानच्या चिथावणी जी सशस्त्र घुसखोरी होती त्यावरून काश्मीरवर हल्ला केला गेला. अर्थातच या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हरिसिंगला शेवटी भारताची मदत घ्यावी लागली आणि तेव्हा भारतात सामील होण्याच्या करारावर हरिसिंगने स्वाक्षरी केली आणि अशा प्रकारे काश्मीर हा भारतात विलीन झाला. पण हे विलीन होत असताना काश्मीरने काही अटी ठेवल्या होत्या आणि त्या अटीचाच एक भाग कलम 370 जे आज रद्द झालेले आहे. मात्र या 370 कलमानुसार काश्मीरला काही विशेष अधिकार देणे भाग पडले होते. पण शेवटी भारताचे स्वर्ग म्हणून जम्मू काश्मीरकडे आपण पाहतो आणि या काश्मीरला विलीन करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेलने मोठ्या कणखर आणि मुत्सद्दी धोरणांचा स्वीकार केलेला आपल्याला आढळून येतो. अर्थातच काश्मीरचा प्रश्न सोडवत असतानाच हैदराबाद हे एक तत्कालीन काळातील असे संस्थान होते की असे म्हणतात की जगाच्या पाठीवर सर्वात श्रीमंत संस्थानिक जे होती त्यापैकीचा एक संस्थान म्हणजे हैदराबाद. मग या हैदराबादचा नवाब हा एक भारतीय संघराज्यामध्ये सहभागी होण्यासाठी निरुत्सुक होता. हैदराबादचा स्वतःचा एक इतिहास राहिलेला आहे. म्हणजे ज्याप्रमाणे भारतीय स्वातंत्र्याचा लढा होता त्याप्रमाणे हैदराबाद संस्थानामधील प्रजेमध्ये देखील लोकजागृती करण्यासाठी आणि तेथील नागरिकांना मूलभूत अधिकारांसाठी लढण्याची प्रेरणा देण्याचे कार्य हे स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलेले आढळते. स्वामी रामानंद तीर्थ एक असे नेतृत्व की ज्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामाची चळवळ सुरू केली आणि राष्ट्रीय सभेच्या चळवळीचा प्रभाव होता की हैदराबादमधील स्वातंत्र्यप्रिय जनतेवर तो पडला. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदराव नानल यासारख्या पुढाकार घेऊन 1938 साली हैदराबाद स्टेट काँग्रेस या संघटनेची स्थापना केली गेली. म्हणजे
ब्रिटिशकालीन भारतामध्ये हैदराबादने या संस्थानाने ब्रिटिशांपासून स्वतःला स्वतंत्र ठेवत असताना त्या हैदराबादची निजामाने सदस्यांनी सत्याग्रहाची चळवळ केली आणि त्या सत्याग्रहाच्या चळवळीमध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली शेकडो विद्यार्थी सामील झाले होते. 1942च्या छोडो भारत जी गांधीजींनी सुरू केलेले जे आंदोलन होते त्या चळवळीच्या काळात हैदराबाद संस्थानातही ही चळवळ सुरू झाली होती. म्हणजेच ज्यावेळेला ही चळवळ सुरू झाली त्यानंतर ज्यावेळेला जुलै 1947मध्ये अशा प्रकारे एक संस्थानिकांना भारतामध्ये विलीन करण्याची प्रक्रिया एकीकडे सुरू होती, त्याच वेळेला हैदराबाद संस्थान हे भारतात विलीन केले जावे असा ठराव जुलै 1947मध्ये या संघटनेने केला. कोणत्या? हैदराबाद मुक्ती जी चळवळ होती त्याला पाकिस्तानची फूस होती. संस्थानी प्रजेचे भारतात विलीन होण्याची मागणी होती. म्हणजे हैदराबाद संस्थानाच्या प्रजेची भारतात विलीन होण्याची मागणी होती. मात्र या मागणीला कासिम रजवी यांनी निजामाच्या पाठिंब्याने रझाकार संघटना स्थापन केली आणि याचा विरोध केला. म्हणजे कासिम रजवी हा धर्मात आणि एक उद्दाम होता की त्याच्या साथीदाराने हिंदूवरच नव्हे तर लोकशाहीवादी चळवळीला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमांवरही मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार केले होते. म्हणजेच या दृष्टिकोनातून जर एक आपण अभ्यास केला तर कासिम रजवी हे एक असे नेतृत्व होते की ज्यांनी इस्लामवादी विचारसरणीचा स्वीकार करत असताना लोकशाही विचारसरणीचा पण विरोध केला होता. म्हणजेच निजामाशी सामापचाराने बोलणी करण्याचा प्रयत्न भारत सरकार जेव्हा करत होती त्यावेळेला कासिम रजवी निजामास मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा देत होता. मात्र या सर्वांमध्ये शेवटी भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली आणि 3 दिवसात निजामास शरण घ्यावी लागली आणि शेवटी हैदराबाद संस्थान हे भारतात विलीन झाले आणि तेथील प्रजेचा लढा यशस्वी झाला. म्हणजे प्रजेला निजामशाही नको होती. जशी भारताला ब्रिटिशांचे साम्राज्यवाद नको होते त्याप्रमाणे हैदराबाद संस्थानातील प्रजेला निजामशाही नको होती आणि ती यशस्वी झाली आणि शेवटी भारतामध्ये हैदराबाद संस्थान विलीन झाले. म्हणजेच संस्थानिकांच्या विलिनीकरणामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचे हे नेतृत्व खूप यशस्वीपणे कार्य करत होते. त्यातच या संस्थानिकांच्या विलिनीकरणाबरोबरच भारतात फ्रेंच आणि पोर्तुगीजांची जी सत्ता होती त्यांचीही सत्ताची उच्चाटन करण्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांना यश मिळाले. अर्थातच भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताचा काही भाग हा फ्रान्स आणि पोर्तुगाल यांच्या ताब्यात होता. चंदननगर, पांडेचेरी, कारिगल, माहे, यानम यावर फ्रान्सचे, तर गोवा, दीव दमण, दादरा आणि नगर हवेली जे आजचे एक केंद्रशासित प्रदेश आहेत की गोवा हे घटक राज्य आहे यावर पोर्तुगालचे आधिपत्य होते. तेथील भारतीय रहिवासी भारतात सामील होण्यास, स्वतंत्र लोकशाहीवादी भारतात सामील होण्यास उत्सुक होते. हे प्रदेश भारताचे घटक असल्यामुळे ते भारताच्या स्वाधीन करावेत अशी मागणी भारत सरकारने फ्रान्स आणि पोर्तुगालला केली आणि त्यानंतर फ्रान्सने 1949 साली चंदननगरमध्ये सार्वमत घेतले की ज्या ठिकाणच्या जनतेने भारताच्या बाजूने कौल दिला आणि पर्यायाने फ्रान्सने त्यांची असणारी जी सत्ता होती ती सत्ता सोडत असताना या प्रदेशास फ्रान्स अधिकार क्षेत्रातील प्रदेशांना भारतात विलीन होण्यासाठी परवानगी दिली. अर्थातच ही परवानगी देत असताना गोवा मुक्ती लढा देखील लढला गेला की पोर्तुगालने मात्र आपल्या ताब्यातील जी भारतातील प्रदेश होती तीच त्यांची सत्ता सोपवण्यास नकार दिला होता. तो प्रदेश मिळवण्यासाठी भारतीयांना मोठा संघर्ष करावा लागला. पोर्तुगीज शासनाविरुद्ध जनतेत जागृती घडवून आणण्यासाठी सर्वप्रथम डॉक्टर टी.बी. कुन्हा यांनी कार्य केले व आपल्या लिखाणातून त्यांनी पोर्तुगीजांच्या शोषक कारभारावर कोरडे ओढले म्हणजे त्याविषयीची जागृती जनतेमध्ये घडवून आली. पोर्तुगीजांविरुद्ध लढा देण्यासाठी लोकांनी संघटित करण्याच्या हेतूने गोवा काँग्रेस समितीची स्थापना करण्यात आली, ज्यामध्ये 1946 साली गोवा मुक्तीसाठी डॉक्टर राम मनोहर लोहिया एक भारतातील
प्रमुख राजकीय नेतृत्व आणि राजकीय विचारवंत म्हणून राम मनोहर लोहिया यांची ओळख आहे. यांनी सत्याग्रहाची चळवळ सुरू केली आणि याच सुमारास गुजरातमधील दादरा व नगर हवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी आझाद गोमंतक दलाची स्थापना करण्यात आली. म्हणजेच एकीकडे गोवा मुक्ती संग्राम आणि एकीकडे आझाद गोमंतक संघाची स्थापना झाली आणि त्या आधारावर मोहन रानडे हे गोवा मुक्ती आंदोलनातील एक अग्रणी नेतृत्व समोर आले, ज्यांनी सत्याग्रही पोर्तुगीजांच्या अनन्वित अत्याचार जे होते त्यांना समोर आणत असताना भारतातील लोकमत अधिकच प्रक्षुब्ध झाले आणि हा लढा अधिक प्रखर झाला. शेवटी भारत सरकार पोर्तुगालशी सामोपचाराने वाटाघाटी करत होती, परंतु त्याला पोर्तुगीजांनी प्रतिसाद दिला नाही. पण डिसेंबर 1861 मध्ये भारताचे सैन्य गोव्यात शिरले. म्हणजे साम दाम दंड अशा स्वरूपामध्ये भारताला शेवटी कारवाई करावी लागली आणि काही दिवसातच पोर्तुगीज लष्कराने शरणागती पत्करली. गोवा मुक्त झाला आणि पर्यायाने भारताच्या भूमीवर साम्राज्यवादाचे पूर्णपणे उच्चाटन झाले. मग ते ब्रिटिश असो, फ्रान्स असो किंवा पोर्तुगीज असो. म्हणजेच या सर्व व्यवस्थांमधून आपल्याला हे नक्की लक्षात येतं की भारत जरी स्वतंत्र झाला होता तरी त्या स्वतंत्र भारतामध्ये राष्ट्रीय एकत्व निर्माण करण्यासाठी भारतासमोर पहिले आव्हान होते ते म्हणजे भारताला एक संघराज्याचे स्वरूप निर्माण करून देणे आणि त्यामध्ये या संस्थानिकांचे विलिनीकरण तसेच फ्रान्स आणि पोर्तुगीजांच्या सत्तेखाली असणाऱ्या लहान मोठ्या राज्यांचे विलिनीकरण हा देखील प्रश्न सोडवण्यामध्ये तत्कालीन नेतृत्वाने मोठ्या प्रमाणामध्ये भूमिका पार पाडलेली दिसते. अर्थातच ही भूमिका पार पाडत असताना दुसरा प्रश्न होता राष्ट्रीय एकात्मतेसमोरील, ते म्हणजे संविधानात्मक आव्हाने. एक भारतामधले जे राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक वेगळेपणा होता त्यामध्ये प्रगती साध्य करत असताना संविधानाने मोठी महत्त्वाची भूमिका बजावली, ज्याचा आपण मागील काही भागामध्ये अभ्यास केला की ज्याद्वारे संविधानाने भाषिक व प्रादेशिक विविधतेला मान्यता दिली आणि त्याप्रमाणे भाषावार प्रांतरचना करत असताना प्रत्येक प्रदेशाची प्रादेशिक अस्मिता जपण्याच्या दृष्टिकोनातून घटक राज्यांची निर्मिती करण्यात आली. त्याचबरोबर लोककल्याणकारी तरतुदींचा समावेश संविधानाअंतर्गत केला आणि हा समावेश करत असताना भारतातील तत्कालीन जी अर्थव्यवस्था होती त्या अर्थव्यवस्थेचे स्वरूप लक्षात घेऊन मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार हा संविधानाद्वारे करण्यात आला. अर्थातच या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्यामध्ये आर्थिक प्रगतीच्या मार्गात शासनाचा सहभाग हा अधोरेखित केला गेला आणि त्यासाठी शासनाने पंचवार्षिक योजना तयार करून भारतीय अर्थव्यवस्थेला दिशानिर्देश करण्याचे कार्य केले. हा दिशानिर्देश करत असताना नियोजन आयोगाची निर्मिती करण्यात आली. नियोजन आयोग आणि नीती आयोग या सर्वांची माहिती आपण मागील प्रकरणामध्ये विस्तृतपणे घेतलेली आहे भारतातील विकास संकल्पना अभ्यासत असताना, की ज्या नियोजन आयोगाचे नंतर आजच्या नीती आयोगामध्ये रूपांतर करण्यात आलेले आहे, की ज्या नियोजन आयोगाने प्रमुख उद्दिष्ट हेच ठेवले होते की भारतामध्ये आर्थिक विकास साध्य करत असताना रोजगाराची संधी वाढवणे आणि भारतातील असणारी गरिबीची, दारिद्र्याची निर्मूलन करणे या दृष्टिकोनातून संविधानात्मकरित्या या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक या दृष्टिकोनातून असणाऱ्या वेगळेपणाला साध्य करण्यासाठी अशा काही प्रमुख तरतुदी किंवा विषय घटकांचा समावेश करण्यात आला. म्हणजेच आव्हाने अनेक होती. दारिद्र्याची समस्या होती, तर भाषिक आणि प्रादेशिक विविधता होती. मग हे सर्व साध्य करत असताना संविधानाने त्यामध्ये प्रामुख्याने भूमिका बजावलेली आपल्याला आढळून येते. तर या आव्हानापैकीचेच आणखी एक आव्हान ते म्हणजे भारतातील नक्षलवाद. अर्थातच 1960च्या दशकात भारतामध्ये ज्यावेळेला अनेक संस्थानिक भारतात सहभागी झाले, भारतीय संघराज्याची निर्मिती झाली, भारतीय संविधानाची अंमलबजावणी झाली आणि तरी देखील भारतामध्ये फुटीरतावाद आणि नक्षलवाद यांनी मोठ्या प्रमाणामध्ये शिरकाव केला होता. 1960च्या दशकामध्ये ज्यावेळेला पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री व इंदिरा गांधी यांचे युग सुरू झाले. म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नंतर
लाल बहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांनी भारतातील अर्थव्यवस्थेला प्रगल्भ करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू केले होते. मात्र म्हणजे भारतातील प्रमुख प्रश्नांकडे लक्ष केंद्रित करत असताना या शासनाकडे आणखी एक प्रश्न निर्माण झाला होता, आव्हान निर्माण झाला होता. तो आव्हान म्हणजे नक्षलवाद. नक्षलवाद ही भारतातील कडव्या साम्यवादी संघटनांनी चालवलेली एक सशस्त्र चळवळ आहे की ज्यामध्ये साधारणतः 1960च्या दशकात नक्षलवाद जी फोफावला गेला त्यामध्ये गरीब शेतकरी व आदिवासींची दुर्दशेस सरकारचे भांडवलशाही धोरण कारणीभूत असून त्याचा विरोध माओने दाखवून दिलेल्या सशस्त्र क्रांतीच्या मार्गानेच करता येईल हे नक्षलवाद्यांनी विचारसरणी त्या ठिकाणच्या जनतेमध्ये रुजवली होती. साधारणतः हे जे नक्षलवाद सुरू झालेला होता, अर्थातच या नक्षलवादामध्ये माओवादी विचारसरणीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव निर्माण झाला होता. एकीकडे नक्षलवादाचा वाढता प्रभाव की जे या आपण नकाशामध्ये पाहू शकतो, जे रेड झोन आणि येलो झोनमध्ये दाखवलेले हा जो प्रदेश आहे, या सर्व प्रदेशामध्ये माओवादी विचारसरणीने शिरकाव केला होता की ज्यामध्ये भारताच्या भांडवलशाही धोरणाचे विरोध करणे की जे काही नव्हतेच, संमिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेले भारताचे धोरण होते, मात्र जाणीवपूर्वक आदिवासी आणि शेतमजुरांची दिशाभूल करत असताना या नक्षलवादी संघटना कार्यरत झाल्या होत्या. अर्थातच नक्षलवादाचा उदय आणि दुसरीकडे भारतात अनेक राज्यामध्ये प्रादेशिक पक्षांचा उदय झाला होता. म्हणजे काँग्रेसवरचे असणारे, राष्ट्रीय काँग्रेसवरचे असणारे जे एक प्रभाव होता, तो प्रभाव कमी होत चालला होता. अनेक घटक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचा उदय झालेला होता. अर्थातच या जेव्हा भूमिका एकीकडे साकारल्या जात होत्या त्याच वेळेला नक्षलवादाच्या प्रभावामध्ये पश्चिम बंगाल हे राज्य मात्र होरपळून निघत होते. पश्चिम बंगालमध्ये नक्षलवादी दृष्टिकोनातून अनेक कारवाया झाल्या. त्या कारवायाचे प्रमुख कारण ठरले होते ते म्हणजे नक्षलवाडी गावामध्ये सोनम वांगडी या पोलीस निरीक्षकाचे एका आदिवासी तरुणाचे तीर कामठ्याने मृत्यू झाला होता. म्हणजे आदिवासी समुदाय जो जंगलात राहणारा, आज म्हणजे एक आदिवासी जीवन कशी असते हे आपल्याला माहिती आहे की ज्यामध्ये त्यांनी जे तीर कामठ्यात सोडला गेला त्यातून त्याचा मृत्यू झाला, ज्याचे पर्यवसन आसाम फ्रंटियर रेफल्सकडून जमावावर गोळीबार करण्यात आला. म्हणजे पोलिसांच्या त्या जमावाकडून पोलिसाच्या त्या जमावावर गोळीबार करण्यात आला की ज्याचे पडसाद असे झाले की 25 मे 1967 रोजी घडलेल्या या घटनेत त्या जमावा अंतर्गत असणाऱ्या 7 महिला व 4 बालकांचा मृत्यू झाला. अर्थातच या मृत्यूच्या दृष्टिकोनातून माओवादी कम्युनिस्ट संघटनेने स्थानिक आदिवासींच्या मदतीने पश्चिम बंगाल सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव केला आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे झालेले जे विभाजन होते, माओवादी तसेच लेनिनवादी गट, माओ आणि लेनिन ह्या 2 विचारसरणी आहेत की ज्यामध्ये साम्यवादाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव आहे. या सर्व विचारसरणीच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेला माओवाद हा लेनिनवादी गट बाहेर पडल्यानंतर जे उद्भवलेल्या संघर्षात देखील नक्षलवादाचे मूळ असलेले आपल्याला आढळून येते. चारू मुजुमदार आणि कानू सन्याल यांनी या उठावाचे नेतृत्व केले होते. मुजुमदारनी 1969 साली चळवळीची राजकीय आघाडी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सिस्ट आणि लेनिस्ट यांची स्थापना केली. म्हणजे एकसंघ भारताच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून एकीकडे भारतीय शासन व्यवस्था आणि संविधान हे आपले कार्य करत होते, त्याच वेळेला छोट्या मोठ्या घटनांचा आधार घेत असताना अशा प्रखर विचारसरणी ठेवणाऱ्या काही विचारसरणीवादी व्यक्तीचा नेतृत्व म्हणून उदय होऊ लागला आणि त्यामुळे भारतात अनेक प्रादेशिक प्रश्न निर्माण होऊ लागले. त्या प्रश्नांचाच एक भाग म्हणजे ईशान्येकडील 7 सिस्टर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जे मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा हे जे राज्य आहेत त्या 7 राज्यांची, ईशान्येकडील राज्यांचे असणारे प्रश्न. त्याचाच एक पुढचा भाग म्हणजे पंजाबमधून झालेली वेगळ्या खलिस्तान राज्याची मागणी, तसेच भारतात होणाऱ्या आजही धार्मिक दंगली आणि स्वातंत्र्याच्या पूर्वीपासूनच भारतात आढळून येणारा जम्मू काश्मीरचा प्रश्न यांचा आपण
पुढील भागामध्ये अभ्यास करूयात.